यावेळेस आपण आजच्या वचनाकडे जाऊया. आजच्या मननासाठी आपण जो विषय घेतलेला आहे तो आहे शिष्यांचे कर्तव्य. आणि आजच्या विषयासाठी आपण जे शास्त्रपाठ वाचलेले आहे ते आहे दुसरे राजे याचा 2रा अध्याय आणि त्याची दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि त्याची 1 ते 7 ही वचनं. मत्तय 6:25 ते 34 आणि स्तोत्र 34 आणि प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय 42 ते 47. या सर्व शास्त्र भागांना धरून आज आपण शिष्यांची कर्तव्य कोणती आहेत ते पाहणार आहोत. प्रियांनो, दुसरे राजे याच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला एक छोटंसं कथानक वाचायला मिळतं. जे कथानक एलियाचा शिष्य अलीशा याच्याशी संबंधित आहे. आपल्याला माहित आहे की सर्वात मोठा संदेष्टा एलिया आणि या एलियाचा शिष्य अलीशा. एलियाचं ज्यावेळेस स्वर्गारोहण होणार होतं त्यावेळेस एलिया स्वर्गारोहणानंतर या अलीशाकडं एलियाची कामगिरी परमेश्वराने सोपवलेली आहे. आणि ह्या अलीशाचं जीवन जर आपण पाहिलं तर अलीशा या नावाचा अर्थ होतो देव उद्धारक आहे. शफाटाचा पुत्र अलीशा. आणि हा अलीशा ज्यावेळेस एलियाच्या जागी काम करू लागला त्यावेळेस एलियाचे जे शिष्य होते ते शिष्य आता अलीशाकडं संदेष्टा म्हणून पाहत होते. अलीशाकडं ते शिक्षण घेऊ लागले. अलीशाला ते आपला गुरु मानू लागले. आणि मग अलीशा आणि संदेष्ट्यांचे शिष्य, एलियाचे शिष्य यांचं जे एकमेकांशी नातं तयार झालं गुरु आणि शिष्यांचं, त्या नात्यातून आपल्याला हे कथानक पाहायला मिळतं जे पवित्र शास्त्रामध्ये लिखित आहे. आज ते आम्हाला काहीतरी शिकवत आहे. दुसरे राजे याच्या 6व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला हे कथानक वाचायला मिळतं. ख्रिस्तपूर्व 800 वर्षांचा काळ. आणि या काळामध्ये ज्या वेळेस शिष्य संदेष्ट्यांकडे शिक्षण घ्यायला जात असत, संदेष्ट्यांकडे शिकण्यासाठी जात असत, त्यावेळेस आश्रम आणि मठ हे असत. इस्रायल देशामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस हजारो वर्षापूर्वी तिथे असलेला मठ हा सिनाय पर्वतावर, त्या सियोन पर्वतावर आम्ही पाहिलेला आहे. आणि खरोखरच इतकी सुंदर ती जागा आहे, शांत, रम्य आणि देवाच्या वचनात रममान होण्यास, आमच्या मनाची तयारी करण्यास अशी सुंदर अशी ती जागा आहे. आणि तिथे सांगण्यात आलं की हजारो वर्षापूर्वी शिष्य इथे येऊन शिक्षण घेत असत, संदेष्ट्यांकडून देवाच्या अद्भुत गोष्टी समजून घेत असत. आणि म्हणून त्या काळात असे आश्रम आणि मठ असत. त्या आश्रमाचा पहिला उल्लेख आपल्याला या 6व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. या 6व्या अध्यायात आपल्याला पहिल्याच वचनात वाचायला मिळतं, संदेष्ट्याच्या शिष्यांनी अलीशास म्हटले, पहा, आम्ही आपल्या समोर राहत आहोत, ते स्थळ फार संकुचित आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की आमच्या भारतात देखील पूर्वी गुरुगृही जाऊन शिक्षण घेण्याची पद्धत होती. गुरुच्या घरी जायचं, आश्रमात मठात जायचं आणि शिक्षण घ्यायचं. याच पद्धतीनुसार हा जो पूर्वीचा तेव्हाचा काळ आहे त्यामध्ये हे शिष्य जे आहेत, संदेष्ट्यांचे शिष्य आहेत, ते एक दिवस अलीशाला म्हणत आहेत की पहा, आम्ही आपल्या समोर राहत आहोत, आपल्या सोबत राहत आहोत, आपल्या गुरु सोबत राहत आहोत, शिक्षण घेत आहोत, अध्ययन करत आहोत, पण हे स्थळ फार संकुचित आहे. म्हणजेच आता ह्या शिष्यांची वाढ होत आहे, शिष्य संख्येने वाढत आहेत. आणि म्हणून ज्या ठिकाणी हे अध्ययन करत आहेत, ज्या ठिकाणी हे राहत आहेत, ज्या ठिकाणी हे शिष्य म्हणून शिक्षण घेत आहेत, ते ठिकाण त्यांना संकुचित झालेलं आहे, त्यांना आता लहान झालेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात
की तर यार्देन तीरी जाऊन तेथून एकेकाने एक एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. आपण पाहूया की शिष्य ज्या ठिकाणी अध्ययन करत आहे ती जागा त्यांच्यासाठी संकुचित झालेली आहे. प्रियांनो, आज आम्ही ज्या ठिकाणी देवाची उपासना करतो, ज्या ठिकाणी देवाच्या वचनाचं अध्ययन करतो, ती जागा शिष्य संख्या वाढत गेल्याने संकुचित होत आहे काय? आज आमच्या मंदिरी शिष्यांची संख्या वाढत आहे काय? त्यावेळेस शिष्यांची संख्या वाढत गेलेली आहे आणि म्हणून त्यांना ही जागा राहण्यास संकुचित झालेली आहे. प्रियांनो, आज आमचं मंदिर भरून गेलेलं आहे काय? आज आम्हा शिष्यांना ती जागा कमी पडत आहे काय? जर प्रेषितांच्या कृत्यामधील 2 अध्यायामध्ये आपण वाचलं तर तारण प्राप्त झालेल्या लोकांची रोज आणि रोज त्यांच्यात नव्याने भर पडत होती. आमच्या मंदिरामध्ये, आमच्या मंडळीमध्ये रोज आणि रोज तारण पावलेल्यांची भर पडत आहे काय? या शिष्यांची कामगिरी अशी होती की हे शिष्य जाऊन दुसरे शिष्य तयार करून मंदिरामध्ये आणत होते, आश्रमामध्ये, मठामध्ये आणत होते. प्रियांनो, आम्ही जर स्वतःला येशूचे शिष्य म्हणत आहोत तर आम्ही जाऊन त्याच्या मंदिरामध्ये आणखीन शिष्य घेऊन येत आहोत काय? आणि अजून ते म्हणतात की आता जर ही जागा संकुचित पडत आहे तर आम्ही जाऊन यार्देन तीरी जाऊन एक एक तुळई आणून आपल्यासाठी आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. प्रियांनो, किती आज्ञाधारक शिष्य आम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. आपली जी कल्पना आहे, आपली जी इच्छा आहे, आपल्या मनात जे विचार आहेत ते आपल्या गुरु पुढे मांडत आहेत. ते आपल्या गुरुला म्हणत आहेत की जर जागा संकुचित होत आहे तर आम्हाला परवानगी द्या की आम्ही जाऊन एक एक तुळई घेऊन येतो आणि आपल्यासाठी एक आश्रम बांधतो. प्रियांनो, शिष्यांच्या ठाई असलेला पहिला गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो की स्वतःहून ते एखादी जबाबदारी स्वतःवर घेत आहेत. त्यांना त्या आश्रमाप्रती, त्या मंदिराप्रती, त्या मठाप्रती त्यांच्या मनामध्ये निष्ठा आहे, आपुलकी आहे आणि म्हणून ते स्वतःहून एक जबाबदारी घेत आहेत आणि आपल्या गुरुला म्हणत आहेत की आम्हाला परवानगी द्या की आम्ही जाऊन एक एक तुळई आणावी आणि आपल्यासाठी आश्रम बांधावा. प्रियांनो, आम्ही प्रभूचे शिष्य आहोत. आम्ही जबाबदारी स्वतःहून आमच्या अंगावर घेतो काय? की आम्ही जाऊन आमच्या मंदिरासाठी स्वतःहून काहीतरी करावं की जेणेकरून आमच्यामध्ये जी शिष्यांची वाढ होत आहे त्या शिष्यांची सोय होईल, शिष्यांची वाढ होईल. होय प्रियांनो, काम करण्याची निष्ठा, ते सक्रिय आहेत. ते केवळ पाहत नाहीयेत की आपले शिष्य वाढलेले आहेत, ते अडचण करून बसत आहेत, अध्ययनामध्ये अडथळे येत आहेत, जागा पुरत नाहीयेत. या सर्व गोष्टी ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आल्या तर ते केवळ पाहण्याची भूमिका, बघ्याची भूमिका घेत नाहीयेत, तर ते स्वतःहून जबाबदारी उचलत आहेत, स्वतःहून कष्ट करण्याची तयारी दाखवत आहेत आणि आपल्या गुरुला परवानगी मागत आहेत की आम्ही जाऊन एक एक तुळई आणावी काय आणि आपल्यासाठी मोठा आश्रम बांधावा काय. प्रियांनो, आम्ही येशूचे शिष्य स्वतःहून कामामध्ये सक्रिय होणं, देवाने दिलेल्या कामगिरीमध्ये सहभाग घेणं, ती जबाबदारी स्वतःवर घेणं हे फार गरजेचं आहे. आणि हा शिष्यांचा पहिला गुणधर्म आम्हाला पाहायला मिळतो. दुसरा गुणधर्म आहे की ते आपल्या गुरुला गुरुचं स्थान देत आहेत, गुरुचा मान देत आहेत. स्वतःमध्ये कल्पना आलेली आहे पण ते आपल्या गुरुकडून ती परवानगी घेत आहे की तुम्ही आम्हाला परवानगी द्या म्हणजे आम्ही पुढील काम करू, म्हणजे आम्ही पुढील कारवाई करू. प्रियांनो, गुरुप्रती त्यांच्या जीवनात असलेला आदर इथे आम्हाला पाहायला मिळत आहे. आदराने ते आपल्या गुरुची म्हणजे आलिशाची परवानगी घेत आहे.
आणि मग आपण पाहतो की तो म्हणतो की त्याने म्हटले, बरे जा. या गुरुनी ज्यावेळेस पाहिलेलं आहे की आमच्या शिष्यांमध्ये काम करण्याची तळमळ आहे, उत्सुकता आहे, काहीतरी करण्याची हिंमत आहे, तर तो त्यांना अडवत नाहीये, तर तो त्यांना म्हणतो की बरे जा. मग एकाने त्यास म्हटले, कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या. प्रियांनो, शिष्य एकटे जात नाहीयेत, तर शिष्य गुरुला म्हणत आहेत की कृपा करून आपण देखील आमच्या बरोबर या. प्रियांनो, अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे. हे शिष्य जाणत आहेत की आम्ही शिष्य आहोत. आम्ही जर एखाद्या कामगिरीवर जात आहोत आणि तिथे जर एखादी अडचण आली तर ती अडचण सोडवण्यासाठी आमचा गुरु आमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेस त्यांना तो परवानगी देतो त्यावेळेस ते शिष्य त्यातील एक जण म्हणाला की आपण आमच्या बरोबर यावं. प्रियांनो, गुरुचं आमच्या बरोबर असणं अतिशय गरजेचं आहे, कारण गुरुला आपण मार्गदर्शक असं म्हणतो. गुरु हा मार्ग दाखवणारा असतो, रस्ता चुकलेल्यांना योग्य त्या दिशेने नेणारा असतो. गुरु सत्याची तत्व सांगणारा असतो. आणि म्हणून शिष्य हे ओळखत आहेत की गुरु आपल्या बरोबर असल्याशिवाय आपण जाऊ नये. काम सोपं होतं. यार्देन तीरी जाणं, झाडावरून लाकडं तोडून आणणं, हे काम त्यांना येत असेल, पण तरी देखील ते म्हणत आहेत की ह्या कामाला ज्यावेळेस आम्ही जात आहोत त्यावेळेस आपण आपल्या बरोबर यावं. प्रियांनो, आमचा गुरु कोण आहे? योहानकृत शुभवर्तमानाच्या 3व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर निकोदेमस हा रात्रीचा येशूकडे आलेला आहे आणि मध्यरात्री येशूकडे येऊन तो म्हणत आहे की गुरुजी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात, कारण जी चिन्ह तुम्ही करता ती दुसरा कोणीही करू शकत नाही. त्या निकोदेमसाने ही साक्ष दिली होती की प्रभूजी, तुम्ही देवाकडून आलेले शिक्षक आहात. प्रियांनो, आमचा शिक्षक आमचा येशू ख्रिस्त आहे आणि तो देवाकडून आलेला शिक्षक आहे. आणि म्हणूनच नवीन करारामध्ये त्याला रब्बी म्हणजे गुरुजी असं म्हटलेलं आहे. नावाटिळक आपल्या गीतात म्हणतात की ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त आमचा गुरु आहे. मग आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही एखादी कामगिरी करायला जातो त्यावेळेस त्या गुरुला सोबत घेणं गरजेचं आहे, कारण येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये अनेक वेळा म्हटला होता की माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला काहीच करता येणार नाही. माझ्यापासून जर तुम्ही वेगळे झाला तर तुम्हाला काही करता येणार नाही. जसा मी पित्यामध्ये तसे तुम्ही माझ्यामध्ये राहा, कारण जसा वेलीमध्ये फाटा राहतो आणि तरच तो फळ देतो, आणि जर तो छाटून टाकला तर तो सुकून जातो, तसं तुम्ही माझ्यामध्ये राहा. प्रियांनो, जी जी कामगिरी आम्ही शिष्य म्हणून करतो, जी जी सेवा आम्ही शिष्य म्हणून करायला हाती घेतो, त्या त्या सेवेमध्ये आमचा गुरु आमच्या सोबत असणं गरजेचं आहे. मी कोणीच नाही, तर माझ्याकडून माझ्या गुरुचं गौरव व्हावं, माझ्यासोबत माझा गुरु असावा, हे त्या शिष्यांना माहीत होतं. आणि म्हणून ते शिष्य म्हणतात की तुम्ही देखील आमच्या बरोबर या. आणि पुढे वचन सांगतं, तो त्यांच्या बरोबर गेलेला आहे. आलिशा आपल्या शिष्यांबरोबर गेलेला आहे. आलिशाने आपल्या शिष्यांना एकटं सोडलेलं नाही. प्रत्येक गुरुचं हे कर्तव्य आहे आणि प्रत्येक गुरु जो खरा गुरु आहे तो हे कर्तव्य पार पाडतो. तो आपल्या शिष्यांना कधीही एकटं सोडत नाही, कारण त्याला माहीत आहे की जर हे कामगिरीवर गेलेले आहेत आणि तिथं जर काही अडचण आली तर तिथं त्यांना माझी गरज पडणार आहे. आणि इथे आपण पाहतो की आलिशाने त्या शिष्यांना एकटं सोडलेलं नाहीये, तर तो त्या शिष्यांबरोबर गेलेला आहे. आता आपण पुढे पाहतो की ज्या वेळेस त्या यार्देन तीरी हे पोहोचलेले आहेत आणि शिष्यांनी आपापलं काम सुरू केलेलं आहे. झाडांच्या लाकडं तोडणं, झाडांच्या फांट्या तोडणं त्यांनी सुरुवात केलेली आहे.
आपापल्या कामात ते मग्न झालेले आहे. आणि आपापल्या कामात मग्न झाल्यानंतर एक छोटीशी समस्या एका शिष्याच्या जीवनामध्ये आलेली आहे. एक छोटी समस्या तयार झालेली आहे. आणि ती समस्या आपण पाहतो. एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाडच्या दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. प्रियांनो, आपलं काम निष्ठेने करत असताना अचानक एक अडचण निर्माण झालेली आहे की एक शिष्य जो झाडाची फांदी तोडत आहे, तुळई तोडत आहे, त्याच्या हातात जो कुऱ्हाडीचा दांडा आहे, त्या दांड्यातून काय झालेलं आहे तर ती कुऱ्हाड निसटलेली आहे आणि ती पाण्यात पडलेली आहे. आणि आता हा शिष्य म्हणत आहे, हाय हाय, आता मी काय करू, कारण ती मी दुसऱ्याकडून मागून आणली होती. प्रियांनो, आपण आता ह्या शिष्यावर आपलं लक्ष केंद्रित करूया. तो आपल्या कामात मग्न आहे आणि त्याने ती कुऱ्हाड दुसऱ्यांकडून मागून आणलेली आहे. म्हणजे त्याच्याकडं स्वतःकडं कोणतंही साधन नव्हतं. पण स्वतःकडं साधन नाही म्हणून त्याने त्या यार्दीन जाऊन काम करण्याचं टाळलेलं नाहीये. ज्यावेळेस आम्ही मंदिरासाठी, मंडळीसाठी एखादं काम करतो, आमच्याकडं साधन नाही तर त्याला पर्याय आपण शोधला पाहिजे. या शिष्याने पर्याय शोधलेला आहे आणि ज्या कामासाठी आपण जाणार आहोत त्या कामासाठी कुऱ्हाड लागणार आहे आणि त्याने ती स्वतःकडे नाही तर दुसऱ्यांकडून मागून आणलेली आहे. म्हणजे काम करण्याची त्याला कितीतरी इच्छा आहे. काम करण्याची त्याच्या मनामध्ये अवकळी फुटलेली आहे आणि म्हणून त्याने तो पर्याय शोधलेला आहे आणि दुसऱ्याकडून त्याने ती मागून आणलेली आहे. आणि आता तो म्हणत आहे की ती निसटून पाण्यात पडलेली आहे. आता ती निष्क्रिय झालेली आहे. आता मी काय करू? आता माझं काम ठप्प झालेलं आहे. आता त्या शिष्यापुढं दोन समस्या तयार झालेल्या आहेत. पहिली समस्या की जी कुऱ्हाड दुसऱ्याची होती आणि त्यावेळेस लोखंड या धातूला फार महत्त्व होतं. लोखंड हे महागडं धातू होतं. आता ती धातूची कुऱ्हाड पाण्यात पडलेली आहे. आता जी मी दुसऱ्यांकडून आणलेली होती त्याला मी काय उत्तर देऊ? त्याच्या बदल्यात मी त्याला काय देऊ? ही पहिली समस्या. आणि दुसरी समस्या की आता कुऱ्हाडच पडली तर आता पुढचं काम मी कसं करू? आता त्याचं काम थांबलेलं आहे पण मनात तर इच्छा आहे की काम करायचं आहे, तुळई न्यायची आहे, आश्रम बांधायचा आहे, मंदिराची लांबी रुंदी वाढवायची आहे, कारण शिष्यांची संख्या वाढत आहे आणि त्या कामामध्ये माझा वाटा असलाच पाहिजे. पण आता माझ्याकडून ही समस्या निर्माण झालेली आहे. एकतर कुऱ्हाड पण पडली आणि माझं काम देखील थांबलेलं आहे. प्रियांनो, किती ह्या शिष्याला तळमळ आहे. आणि आता तिसरी महत्वाची गोष्ट तो करत आहे की आपली समस्या लागोलाग तो आपल्या गुरुला कळवत आहे. प्रियांनो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, आमच्या सेवेमध्ये ज्यावेळेस अशा छोट्या मोठ्या समस्या निर्माण होतात, छोट्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, आम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे. आमचा गुरु जो येशू ख्रिस्त, त्याच्याकडे आमची समस्या मांडली पाहिजे. या शिष्याने लागोलाग आपली समस्या गुरुकडे मांडलेली आहे. स्वामी म्हणजे मालक, धनी, मी काय करू? कारण मी ती आता दुसऱ्याकडून मागून आणली होती. आता मी काय करू? आणि ज्या वेळेस प्रियानो गुरुकडे एखादा शिष्य आपली समस्या नेतो, गुरु त्याचं समाधान केल्याशिवाय राहत नाही. कारण तो गुरु आहे आणि ते त्याचं कर्तव्य आहे की शिष्याची समस्या त्याला सोडवायची आहे, शिष्याचं समाधान त्याला करायचं आहे. आता हा गुरु आहे, हा जाणत आहे की ती कुऱ्हाड कुठे पडलेली आहे. कारण हा गुरु आलिशा आहे, हे लक्षात घ्या. यापूर्वीही आलिशाने चमत्कार केलेले आहेत आणि आलिशाला माहित आहे की ती कुऱ्हाड कुठे पडलेली आहे. तरी देखील आलिशा त्या शिष्याला एक प्रश्न विचारत आहे. देवाच्या माणसाने विचारले, ती कोठे पडलेली आहे? प्रियांनो, आमचा गुरु आम्हाला विचारत आहे की कुठे तुम्ही निष्क्रिय झालेले आहात? कोणती ती जागा आहे
की त्या जागेवर तुम्ही थांबलेले आहात. तुमचं काम ठप्प झालेलं आहे. काय तुमच्या जीवनात असलेली चिंता आहे? काय तुमच्या जीवनात आलेलं आजारपण आहे? काय तुमच्या जीवनात आलेलं एखादं वादळ आहे? काय तुमच्यावर झालेलं एखादं कर्ज आहे? काय तुमच्यामध्ये झालेला मनमुटाव, रुसवा, फुगवा आहे? कोणती ती गोष्ट आहे की जिथं तुम्ही निष्क्रिय झालेले आहात, जिथं तुम्ही मंडळीपासून दूर झालेले आहात, जिथं तुम्ही मंडळीच्या सेवेपासून थांबलेले आहात, जिथं तुम्ही ठप्प झालेले आहात? ती जागा गुरुला माहीत आहे. तरी देखील तो विचारत आहे की तुझी कुऱ्हाड कुठे पडलेली आहे, ती जागा मला दाखव. प्रियानो, ज्या वेळेस आम्ही आमची समस्या घेऊन आमच्या गुरुकडे येतो, आमचा गुरु विचारतो की आधी तू कुठे थांबलेला आहेस, ती जागा मला दाखव. आम्हाला ती जागा माहीत असणं गरजेचं आहे की माझ्या जीवनातली कोणती ती जागा आहे, कोणती ती गोष्ट आहे, कोणतं ते वादळ आहे की त्या वादळामुळं मी देवापासून दूर गेलेली आहे, मी सेवेपासून दूर गेलेली आहे, मी सेवेमध्ये ठप्प झालेली आहे. आणि शिष्य काय करत आहे, तर शिष्य त्याने ती जागा दाखवली. त्याला माहीत होतं की माझी कुऱ्हाड कुठं पडलेली आहे, कारण त्याचं त्याच्या कामावर पूर्ण लक्ष होतं. त्याला माहीत होतं की ज्यावेळेस ती निसटली त्यावेळेस ती कुठे पडलेली आहे. आणि त्याने ती जागा दाखवल्यावर आलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले, तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. आता गुरुचं कार्य सुरू झालेलं आहे. शिष्याने कबुली दिलेली आहे, शिष्याने स्वामीला मदत मागितलेली आहे, शिष्याने आपल्या जीवनातली निष्क्रिय झाल्याची जागा दाखवलेली आहे आणि आता गुरुच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. आता गुरु काम करत आहे. आता गुरुनं काय काम केलेलं आहे, तर गुरुनी एक लाकूड तोडून ते पाण्यात टाकले आणि तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. प्रियांनो, अशक्य गोष्ट शक्य करणारा आमचा गुरु आहे. जिथे मानवाची शक्ती संपते, मानवाची बुद्धी संपते, मानवाचं कार्य संपतं, तिथं आमच्या गुरुचं कार्य सुरू होतं, कारण तो गुरु आहे. आणि निकोदेमस म्हणतो, तू देवापासून आलेला शिक्षक आहे, म्हणून जी अद्भुत चिन्ह तू करतो ती तुझ्याशिवाय कोणी करू शकत नाही. आमचा गुरु हा देवापासून आलेला गुरु आहे, देवापासून आलेला शिक्षक आहे, रब्बी आहे, आणि म्हणूनच तो देखील आमच्या जीवनात अद्भुत गोष्टी करू शकतो. आलिशाने ही अद्भुत गोष्ट केलेली आहे. त्यांनी लाकूड टाकताच त्या पाण्यावर ती कुऱ्हाड तरंगू लागलेली आहे. आणि आता आलिशा त्याला म्हणत आहे की त्याने म्हटले ती काढून घे. मग त्याने लांब हात केला आणि ती काढून घेतली. प्रियांनो, आलिशाला ती कुऱ्हाड पाण्यावर तरंगून काठावर देखील आणता आली असती, पण आलिशा त्याला म्हणत आहे, आता तुझा हात लांब कर आणि पाण्यात पडलेली तुझी कुऱ्हाड काढून घे. प्रियांनो, आमचा गुरु देखील जे आम्ही करावं, जे काम आम्ही करू शकतो ते आम्हाला करायला सांगतो. आलिशाला माहित होतं की हा शिष्य पाण्यातून ती कुऱ्हाड काढू शकतो. आपण पाहतो की येशू ख्रिस्तानी ज्यावेळेस काना गावी त्या पाण्याचा द्राक्षरस केला, येशू ख्रिस्ताच्या शब्दात सामर्थ्य होतं. त्याने जरी शब्द बोलला असता तरी ते रांजण पाण्याने भरले पण असते आणि त्याचा द्राक्षरस पण झाला असता. पण येशू ख्रिस्ताने तसं केलेलं नाही. तर येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलेलं आहे की रांजण पाण्याने भरा, कारण त्याला माहित होतं की शिष्य हे काम करू शकतात. त्याच्या कार्यामध्ये त्याला शिष्यांच्या देखील कामाची मदत घेणं गरजेचं वाटलेलं आहे. शिष्यांना सहभागी करून घेणं गरजेचं वाटलेलं आहे. आणि म्हणून त्याला ते काम सांगितलेलं आहे की तुम्ही रांजण पाण्याने भरा, आणि नंतर त्याने त्या पाण्याचा द्राक्षरस केलेला आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने लाजरसाला उठवलं त्यावेळेस तो त्या कबरेजवळ गेला आणि तो शब्द बोलला तर लाजर कबरेतून बाहेर आला. पण तत्पूर्वी येशू ख्रिस्त म्हणत आहे की जा आणि ती धोंड बाजूला करा. प्रियांनो, येशू ख्रिस्त शब्द बोलताच ती धोंड देखील बाजूला झाली असती, पण येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं की जा आणि धोंड बाजूला करा, कारण येशू ख्रिस्त शिष्यांना देखील सक्रिय करू इच्छित होता. त्या कामाचे साक्षीदार बनवू इच्छित होता, त्या कामामध्ये सहभागी करून घेऊ इच्छित होता. आमचा गुरु आम्ही जे काम करू शकतो ते काम आम्हाला करायला सांगतो.
तो आमच्याकडून ते करून घेतो. आणि आलिशाने इथे हेच केलेलं आहे. आणि तो शिष्याला म्हटलेला आहे की जा आणि आता ती कुऱ्हाड पाण्यावरून तुझी काढून घे. होय प्रियांनो, आम्ही येशूचे शिष्य, येशू ख्रिस्त आमचा रब्बी, आमचा गुरु. काय त्या शिष्यांमध्ये असलेले गुणधर्म आमच्यामध्ये आहेत काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गुरुविषयी आमच्या मनामध्ये आदर आणि निष्ठा आहे काय? गुरुच्या कार्यात आम्ही आमचा सहभाग सक्रियपणे घेतो काय? जसं त्या शिष्यांनी ते आश्रम बांधण्यासाठी स्वतःहून तयारी दाखवली, स्वतःहून जाऊन काम करण्याची, कष्ट करण्याची तयारी दाखवली, तुळई आणण्याचा उल्लेख केला, तसं आम्ही आमच्या देवाच्या कार्यामध्ये स्वतःहून सक्रिय सहभाग घेतो का? आमच्याकडे जर सेवेमध्ये काही साधनं नाहीत, मला संदेश देता येत नाही, मी जाऊन कशी सेवा करू काय, त्याच्यासाठी तुम्ही पर्याय शोधता काय? शिष्याकडे कुऱ्हाड नव्हती, पण शिष्याने ती दुसऱ्यांकडे जाऊन आणली. तुमच्याकडं संदेशाचं दान नसेल, पण तुमच्याकडं प्रार्थनेचं दान आहे. प्रार्थनेचं दान नसेल, तुमच्याकडे शिकवण्याचं दान असेल. शिकवण्याचं नसेल, तुमच्याकडं गीत गायनाचं दान असेल. कोणत्या ना कोणत्या दानाने परमेश्वराने तुम्हाला भरलेलं आहे. त्या दानाचा उपयोग करून काय तुम्ही त्याच्या सेवेत सक्रिय सहभाग घेता काय? गुरुला सोबत घेऊन कोणतंही काम करता काय? शिष्य कामावर निघाले त्यावेळेस ते गुरुला म्हणतात की तुम्ही आमच्या बरोबर या. काय आम्ही आमच्या गुरुला आमच्या सोबत घेतो काय? आणि जिथे अडचण निर्माण होती, आमच्या सेवेमध्ये जिथे अडखळण निर्माण होती, जिथे आमची सेवा थांबते, तिथे तुम्ही देवाला हाक मारता काय? देवाची मदत मागता काय? जर तुम्ही हे करता तर गुरु आम्हाला सहाय्य करण्यास सदा तत्पर आहे. कारण आलिशा त्याचसाठी शिष्यांबरोबर गेलेला होता की न जाणो माझ्या शिष्यांना अडचण आली तर मी तिथे असावे. प्रियानो, ज्या ज्या वेळेस आम्ही देवाच्या कार्यासाठी बाहेर पडतो, देवाचं कार्य हाती घेतो, आमचा प्रभू आम्हाला एकटं सोडत नाही, पण आम्ही त्याला बरोबर घेतो काय? होय प्रियानो, त्या शिष्यांप्रमाणे आम्ही त्या कार्यामध्ये सक्रिय होऊया, देवाला बरोबर घेऊया आणि देवाला बरोबर घेऊन आमच्या सेवेमध्ये आम्ही तत्पर राहूया. प्रभू करो आणि आजचं वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आरोग्याचं